तुमचं दिवसभराचं खाणं हे कसं असलं पाहिजे याबद्दल आता आपण बोलूयात। यामध्ये मी तुम्हाला 2 पद्धती सांगते। पहिली पद्धत म्हणजे दिवसातून 2दाच जेवण करायचं आहे, पण ते अगदी व्यवस्थित करायचं आहे। तर यामध्ये सकाळी 9 ते 10 च्या मध्ये जेवण आणि संध्याकाळी 5 ते 6 च्या मध्ये जेवण। ही सगळ्यात आयडियल पद्धत आहे तुमच्या वेट लॉस साठीची, पण अर्थात फॉलो करणं हे तेवढंच अवघड आहे। पण जर का तुम्ही ठरवलं तर ही नक्कीच हे तुम्ही करू शकता की दिवसातून फक्त 2च वेळा जेवण। आता समजा तुम्ही सोशल मीडियावर जाऊन बघितलं तर अक्षय कुमार, मनोज बाजपेयी किंवा माधवन हे या पद्धतीबद्दल आजकाल खूप बोलतायत। अनेक सेलिब्रिटीज ही पद्धत फॉलो करतायत, तर तुम्ही सर्च करा, तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून जास्त माहिती ही मिळू शकते। दुसरी पद्धत म्हणजे सकाळचा नाश्ता 7 ते 9 च्या मध्ये, दुपारचं जेवण हे 12 ते 1 च्या मध्ये आणि रात्रीचं जेवण हे संध्याकाळी 7 ते 8 च्या मध्ये। या दोनही पद्धतीमध्ये आयडियल पद्धत जरी 2 वेळा खाणं हे असलं तरीही आपल्याला ते लगेचच जमेल असं नाहीये। त्यामुळे तुम्ही आयडियालिझम कडे न जाता तुम्हाला आता काय शक्य आहे पटकन ते तुम्ही फॉलो करायला लागा, म्हणजे तुमची वेट लॉसची प्रक्रिया ही लवकरात लवकर ही सुरू होईल। वेट लॉस मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली प्लेट ही बॅलन्स असणं हे गरजेचं आहे आणि हा रूल आपल्याला प्रत्येक मील मध्ये फॉलो करायचा आहे। यामध्ये फायबर्स हे 40 ते 50%, प्रोटीन्स हे 25 ते 30%, कार्ब्स हे 20 ते 25% आणि फॅट हे 5% असले पाहिजेत। फायबर्समध्ये भाज्या, पालेभाज्या, त्यानंतर कोशिंबिरी, सॅलड, चटणी या गोष्टी येतात। प्रोटीन्समध्ये डाळी, कडधान्य, पनीर, दही, नॉनव्हेज, अंडी ह्या गोष्टी येतात। त्यानंतर कार्ब्समध्ये पोळी, भाकरी, भात हे पदार्थ येतात आणि फॅटमध्ये तेल, तूप, बटर ह्या गोष्टी येतात। वेट लॉससाठी दुपारच्या जेवणामध्ये काय काय आपण घेऊ शकतो हे आपण बघूयात, म्हणजेच आपली प्लेट ही आपण कशा पद्धतीने बॅलन्स करणार आहोत हे बघूयात। तर यामध्ये एक भाकरी किंवा 2 फुलके, भाकरीमध्ये तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी हे घेऊ शकता। त्यानंतर एक भाजी म्हणजे एक पूर्ण वाटीभर भाजी ही असली पाहिजे। याच्यामध्ये तुम्ही दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडका, फरसबी, गवार म्हणजे आपण त्याला रेशांच्या भाज्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड ह्या केल्या पाहिजेत। रात्री दही नकोय, फळं नकोयत, खूप मसालेदार तेलकट पदार्थ अजिबात नकोयत, मिठाई आणि गोड पदार्थ सुद्धा अजिबात खायचे नाहीयेत।